सो हे पब्लिक वेलकम बॅक टू अ न्यू एपिसोड. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे नाशिकला म्हणजे की आमच्या पप्पांच्या मित्राची कणी वास्तुशांती होती घराची. नाशिकला गेल्यासारखं तिथली मंदिरं वगैरे पण बघणार आहे. गावाकडचं काय शूट घेता आला नाही मला, कारण तिथली त्यांची म्हणजे फॅमिली पण होती. त्यांच्या फॅमिली समोर कसं तर हा एपिसोड पूर्ण बघा, कारण इंटरेस्टिंग होणार आहे. तिथली मंदिरं वगैरे मी बघितल्यात. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करूनच जावा. सो हे पब्लिक वेलकम बॅक टू अ न्यू एपिसोड. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे नाशिकला. माझ्या एका मित्राची त्यांनी वास्तुशांती आहे घराची, आणि त्यांनी मनापासून बोललेले म्हणता पप्पा पण म्हणते जाव्या, एकटं जाय मी चल. मी पण म्हणतो चला जाव्या, आता मला पण घरात बसून काय काम नाही. तर आम्ही इथनं हिची बस पकडणार, इथली पुणे बस पकडणार, कारण डायरेक्ट नाशिक बस नाही आहे. आणि पुणे बस पकडल्यावर पुण्यात जाणार 10 11:30 जाईन आम्ही पुण्यातनं मग नाशिक बस असतात, रात्री बघा काय होते. आणि तिथून नाशिक बस पकडून मग पुण्यात जाणार. तर आता सगळं पॅकिंग वगैरे करतो, कपडे वगैरे साईडला काढून ठेवले मी. तर चला आता पॅकिंग वगैरे करूया आणि आपण बाहेर पडूया. आता पाऊस पडायला एक जोरात, त्यामुळं रेनकोट वगैरे घालून तयार होऊन आपल्याला जाणार. तर चला आता जाणार. पब्लिक जसं की तुम्ही बघू शकता, आता मी सगळं माझं सामान घेतलेलं आहे. एक फॉर्मल पॅन्ट घेतल्या, डार्क ब्लू शर्ट आणि एक स्काय ब्लू पॅन्ट घेतल्या आणि जॅकेट घेतली. आता जोराचा पाऊस चालू आहे बाहेर. आता बघूया काय काय ते. बॅगा दाखवणार आहेस काय? नाटकी बघ कशी करते रे, बघा बघ नाटकी बघा 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 कशी नाटकी. हिचं तर लई झाले. अगं आडवाच कर ग. हो बघा कसा झालेला आहे नाशिकला फिरायला. बहिणीचा सगळा मूड गेलेला आहे, तिला फोन नाही म्हणून. तर पब्लिक आता आपण रेनकोट वगैरे घालून तयार झालेलो आहे. तर पब्लिक यानंतर मी डायरेक्ट व्लॉग चालू करतो ते म्हणजे की बसमध्ये, कारण पाऊस पण होता आणि फोन पण काढावीत नव्हता, त्यामुळे डायरेक्ट बसमध्येच व्लॉग चालू करतो. तर पब्लिक आता थोड्याच वेळात मला तर असं वाटते गाडी जेवणासाठी थांबलच. सो जसं की मी म्हटलं होतं, आता आपली गाडी कराडमध्ये जेवणासाठी थांबलेली आहे. तर पब्लिक असा काय तर इथला धाबा आहे, म्हणजे जास्त पण राहिला नाही, पण हाय बऱ्यापैकी. एस टीचे धाबे एवढे खास नसतात, पण इथला धाबा आहे बऱ्यापैकी चांगला आहे. सो जसं की तुम्ही आता बघू शकता, आमचं जेवण झालेलं आहे. सो आत्ता आमचं जेवण झाले आणि आता एक बस 5 मिनिटानं सुटणार आहे. आता वाजल्यात बरोबर 10 वाजल्यात आणि आम्ही जेवलो. आता घरातनं डबा घेऊन आलतो, मम्मी दिली तर चपाती, जरा पोळी, झुणका आणि सगळं दिलं तर आंबोळी वगैरे. इथं काय पुलाव मागितलेला, व्हेज पुलाव. तो आता आम्ही खाल्ला आहे व्यवस्थितमध्ये, पोट भरले प्रॉपर. तर आता 5 मिनिटानं गाडी सुटणार आमची. तर आता चला, आता गाडी सुटल्यावर मग बघूया. आता रात्री आता 10:30 वाजता पोर्तुगलची मॅच आहे. पोर्तुगलची मॅच पण बघणार एस टीत. आमची गाडी आता थांबणार कराडमध्ये. काय कराडमध्ये धाबा आहे एस टीचा, थांबल्या. धाब्यावर जरा जेवलो आता, परत गाडीतून बसल्या. आता पोर्तुगलची मॅच आहे ती बघायची आपल्याला. चार्जर काढून ठेवतो, चार्जर पण आणला आपण. पिन इन्सर्ट करतो. सिग्नल चार्जिंग लावलेला. आणि आता पोर्तुगलची मॅच आहे 10:30 वाजता. मॅच बघायची आणि चरचरी झोप काढतो. तर कारण म्हणून आता आम्हाला जायला लागतात 5 तास. 5 वाजता बरोबर आम्ही सकाळी 6 वाजता बरोबर कराडमध्ये ह्याच्यात नाशिकमध्ये पोचतो. सो ॲज युजल ह्याच्यानंतर पोर्तुगलची मॅच बघून झाल्यावर मी डायरेक्ट झोपलो आणि झोपून सकाळी लवकरच उठलो, म्हणजे 5 वाजता आमची गाडी नाशिकमध्ये पोचलेली. सो पब्लिक आता मी फ्रेश झाले आणि आता मी चालली पंचवटी बघायला. इथनं सिटी बसमधूनच जायला लागते, कारण वडाप वगैरे इथं काय नसते. पंचवटीत बघूया कुठली कुठली मंदिर आहेत ती.
तर भावांनो आत्ता आम्ही आलेलो आहे इथं गोदावरी नदीचा उगम आहे की नाही इथं आलो आहे आणि इथं किती मंदिरं बाबा. तर भावांनो ही जी समोर तुम्हाला नदी दिसत आहे ही गोदावरी नदी आहे आणि आता पुढच्या वर्षी कुंभमेळा असल्यामुळे की नाही इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकता सगळं झाकले मंदिर वगैरे आणि सगळं नवीन करायला लागल्यात आणि पुढच्या वर्षी इथं हे आहे कुंभमेळा. तर हा जो तुम्हाला समोर मारुतीची मूर्ती दिसत आहे ही ती की नाही पूर वगैरे आल्यावर पाण्यात जात्या खाली. तर ह्याचा विषय काय मला माहीत नाही कारण दोन्ही साईडला मूर्त्या आहेत मारुतीच्या. खरं पूर वगैरे आल्यावर की नाही ही मूर्ती खाली जात्या पाण्यात डायरेक्ट. हे जे आत्ता तुम्ही मंदिर बघितलं हे गोरेरामाचं मंदिर आहे. इथं काय शूट करून देत नव्हती त्यामुळे बाहेरच घेतलं. तर भाई लोक हे जे तुम्हाला समोर मंदिर दिसत आहे हे काळेरामाचं मंदिर आणि ही पंचवटी जे गाव आहे ना सीतेचं हरण म्हणजे रावणानं सीतेला नेलतं की नाही ते इथनंच नेलतं म्हणजे ती आता सीता गुंफा पण आपण बघणार. तर ह्या पंचवटीत राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला आलते आणि ती जी लोकेशन आहे ना जिथं ती तिघं राहिलेली तिला सीता गुंफा म्हणतात. म्हणजे रावणानं सीतेला तिथनं हरण केलं. काळाराम गोराम बघून आली आणि आता सीता गुंफा पण बघितल्या आणि आता बस स्थानकला चालली आता तिथनं मग पिंपळगाव पप्पांचं ऑफिस बघतो. सो ह्याच्यानंतरनं इतकं काय बघण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी ब्लॉग पण शूट करा ना. ह्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये गेलो पप्पांच्या. तिथनं मग ते सटाणा म्हणून एक गाव आहे तिथं गेलो आणि तिथनं ब्लॉग करू शकलो नाही कारण त्यांची फॅमिली होती त्यामुळं डायरेक्ट घरात आलो आणि मग ब्लॉग शूट केला. सो पब्लिक गेस्ट आपण आता घरात आलेलो आहे आणि आम्हाला वाजली ती 4 वाजली. आला 4 वाजली मग आल्यावर डायरेक्ट मॅच बघायला बसलो. ब्राझीलची मॅच होती आत्ता रात्री. मॅच बघितली 5:30 तर 5:30 नंतर झोपलो डायरेक्ट आणि आता बरोबर 8-9 वाजता ब्लॉग चालू करत आहे. आणि ही ट्रिप म्हणजे ट्रिप नव्हती सोडा कामानिमित्त होतं आणि आम्ही त्या गावाचा काय ब्लॉग करू शकतो नाही कारण तिथे त्यांची फॅमिली होती त्यामुळं तिथनं काय मी ब्लॉग केला नाही. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मंदिर वगैरे जर तुम्ही ही बघितला असला तर कॉमेंट करा आणि बघितला नसला तरी मंदिर कसं वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुमच्या भावाला जाताना फॉलो पण करा. बाय.